हॅलो स्टुडंट्स, प्रिव्हियस लेक्चरपासून आपण आपल्या सिलेबसला सुरुवात केलेली आहे आणि आपण आपल्या सिलेबसमध्ये पेपर फर्स्टचं पहिलं चॅप्टर बघतो आहोत, अँगल अँड इट्स मेजरमेंट. अँगल अँड इट्स मेजरमेंटबद्दल मी तुम्हाला काही इंट्रोडक्शन सांगितलं होतं, जे तुम्ही ऑलरेडी 10th पर्यंत शिकला आहात. मग तेव्हा तुम्ही काय काय शिकलात की वेगवेगळे अँगल्सचं मेजरमेंट कसं घ्यायचं, वेगवेगळे अँगल्स क्रिएट कसे होतात. त्यानंतर सर्कलमध्ये तुम्ही शिकलात की त्या सर्कलची लेंथ, आर्क, एरिया ऑफ सेक्टर कसा फाइंड करायचा. अशा बऱ्याच बेसिक गोष्टी ज्या सर्कलबद्दल किंवा मेजरमेंटबद्दल असतील त्या तुम्ही 10th पर्यंत शिकला, बरोबर आहे. अँगलच्या मेजरमेंटबद्दल असतील. आपण आता जर सिलेबसमध्ये पहिल्या लेक्चरला बघितलं टाइप्स ऑफ अँगल्स. टाइप्स ऑफ अँगल्समध्ये आपण वेगवेगळे अँगल्स बघितले आणि त्यांच्या डेफिनेशन्स आणि त्यांचं मेजरमेंट बघितलं, बरोबर. मग कोणकोणते अँगल आपण बघितले तर आपण बघितलं डायरेक्टेड अँगल, झिरो अँगल, वन रोटेशन अँगल, स्ट्रेट अँगल, राईट अँगल आणि क्वाड्रंटल अँगल. हे जे सगळे अँगल्स बघितले, या सगळ्यांच्या आपण डेफिनेशन बघितल्या. ह्या प्रत्येक अँगलच्या नावातच त्याची डेफिनेशन आहे. हे कसं रिप्रेझेंट होतं हे आपण बघितलं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर बघितलंय वन रोटेशन अँगल. वन रोटेशन अँगल म्हणजे काय? अ अँगल कंप्लीट वन रोटेशन अँड स्टँड्स इन दॅट इनिशियल आर्म, द टर्मिनल आर्म स्टँड्स इन दॅट इनिशियल आर्म इज नोन ॲज वन रोटेशन अँगल. म्हणजेच काय की त्या अँगलने रोटेट होऊन वन कंप्लीट रोटेशन पूर्ण करून पुन्हा त्याच्या इनिशियल आर्मच्याच पोझिशनला टर्मिनेट झालेली आर्म स्टँड झाली, त्याला आपण काय म्हणतो? वन रोटेशन अँगल. पण त्याच्यात नावातच आहे वन रोटेशन, की जे एक रोटेशन काय करत आहे? कंप्लीट करत आहे. तसं स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल म्हणजे काय की जो तुमचा इनिशियल आर्म आहे त्याच्या अपोजिट साईडला स्ट्रेट लाईन मध्ये तयार केलेला अँगल म्हणजे काय? स्ट्रेट अँगल. अशी प्रत्येक जेवढे आपण अँगल बघितले त्याच्या नावातच त्याची डेफिनेशन आहे, ते आपण बघितलं. ओके. त्यानंतर आपण बघत आहोत कोटर्मिनल अँगल्स. कोटर्मिनल अँगल म्हणजे काय? तर डायरेक्टेड अँगल्स ऑफ डिफरंट अमाउंट ऑफ रोटेशन हॅव्हिंग द सेम पोझिशन ऑफ इनिशियल रे अँड टर्मिनल रे आर कॉल्ड एज कोटर्मिनल अँगल्स. म्हणजे काय की जो तुमचे डिफरंट डायरेक्टेड अँगल्स असतील, वेगवेगळे अमाऊंट असणार, म्हणजे काय की वेगवेगळे अँगल असणार, रोटेशन हॅव्हिंग द सेम पोझिशन, तर त्याच्या इनिशियल आर्मची जी पोझिशन आहे तीच पोझिशन कशाची आहे? टर्मिनेट झालेल्या आर्मची आहे. अशा अँगलला आपण काय म्हणतो? कोटर्मिनल अँगल्स म्हणतो. त्याचं एक्झाम्पल आपण बघू. ओके. फॉर एक्झाम्पल आपण बघूया, ही तुमची इनिशियल आर्म आहे. OA is your initial arm and OB is your terminal arm. Okay. Creates the angle 40 degree. याने 40 डिग्री असलेला अँगल काय केलंय? क्रिएट केलंय. ओके. आता दुसरा अँगल, जे दुसरा आर्म रोटेट होते पुन्हा त्याच पोझिशन पासून OAच्या टर्मिनेट होऊन ती पुन्हा आली आहे तुमच्या टर्मिनेट झालेल्या आर्म पर्यंत, बरोबर आहे. पहिली कोणती तुमची इनिशियल आर्म? OA आहे, बरोबर आहे. नंतर OA या इनिशियल आर्म पासून पहिली टर्मिनेट झालेली आर्म कोणती आहे? OB. OB ही तुमची पहिले टर्मिनेट झालेली आर्म आहे. पुन्हा दुसरा जो अँगल आहे तो पुन्हा OA पासून, जी इनिशियल पोझिशन पासून स्टार्ट झाला, वन रोटेशन कंप्लीट केलं आणि पुन्हा पुढे सरकून टर्मिनेट झालेल्या आर्म पर्यंत, बरोबर आहे. इथून स्टार्ट केलं तर वन कंप्लीट रोटेशन कुठे झालं त्याचं? इथे झालं. पण इथून तो पुन्हा पुढे सरकला कोणत्या अँगलला? जो तुमचा पहिला टर्मिनेट अँगल होता तो. आता याचं मेजरमेंट किती झालं? वन रोटेशन कंप्लीट केले म्हणजे हे 360 आणि पुन्हा किती अँगल पुढे सरकला तो? 40. मग 360 प्लस 40 इज 400 डिग्री. त्याचं मेजर काय झालं? 400 डिग्री. अशा अँगल्सला आपण काय म्हणणार आहोत? कोटर्मिनल अँगल्स म्हणणार आहोत. ओके. त्यानंतर आपण एक नोट बघणार आहोत. ही नोट आहे, इफ टू डायरेक्टेड अँगल्स are coterminal angles, then difference between measure of these two angles are integral multiple of 360 degree. म्हणजे काय की दोन कोटर्मिनल अँगल्सचा डिफरन्स हा काय असणार आहे? इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360. ओके. इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 म्हणजे काय? 360च्या
1 ने मल्टिप्लाय केलंय, 2 ने मल्टिप्लाय केलंय, 3 ने मल्टिप्लाय केलंय, 4 ने मल्टिप्लाय केलंय, ज्या व्हॅल्यूज येतील मग त्या काय असणार आहे, इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 असणार आहे. बरोबर आहे. मग फॉर एक्झाम्पल आपण घेऊया, पहिला अँगल दिलाय तुम्हाला 40, हा काय आहे दिलेला अँगल. त्यानंतर दुसरा अँगल क्रिएट केलेला 400. ठीक आहे. दिस टू अँगल्स आर को टर्मिनल अँगल्स. आता आपण बघूया की यांचा डिफरन्स हा 360 डिग्री येतो आहे. ओके. 400 डिग्री मायनस 40 डिग्री विच इज इक्वल टू 400 मायनस 40 इज 360 डिग्री. 1 into 360 झाले. ओके. म्हणजे काय असणार आहे की दोन को टर्मिनल अँगलचा डिफरन्स काय येणार आहे, इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 येतो आहे. ओके. आता हा पॉझिटिव्ह अँगल आहे दोन्ही. आपण एक निगेटिव्ह अँगल घेऊन बघूया. ठीक आहे. पॉझिटिव्ह अँगल केव्हा दाखवतं, जेव्हा तुम्ही अँटी क्लॉकवाईज रोटेट होता आहे तेव्हा, आणि निगेटिव्ह अँगल केव्हा दाखवतं, जेव्हा तुम्ही क्लॉकवाईज रोटेट होता आहात तेव्हा. ठीक आहे. मग इनिशियल आर्म कोणती आहे, ओ आहे. इथून स्टार्ट करूया. ठीक आहे. मी रोटेट होऊन तुमच्या टर्मिनेट झालेल्या आर्म पर्यंत आली. कोणती टर्मिनेट झाली आर्म तुमची, ओबी ही तुमची काय आहे, टर्मिनेट झाली आर्म आहे. ठीक आहे. अँटी क्लॉकवाईज नाही गेली, क्लॉकवाईज गेली, म्हणजे हा अँगल काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. ओके. मग याचं मेजर किती येणार आहे, आता त्याने स्टार्ट केलंय इनिशियल आर्म पासून आणि तो तुमच्या ओबी म्हणजे टर्मिनेट झालेल्या आर्म पर्यंत आला. त्याने 1 रोटेशन सुद्धा कम्प्लीट केलंय का, नाही. 1 रोटेशन कम्प्लीट करण्यासाठी किती व्हॅल्यूज बाकी आहे त्याची, 40 डिग्री बाकी आहे. बरोबर आहे. म्हणजे मग याचं मेजरमेंट किती येईल, 320 डिग्री. किती, मायनस 320 डिग्री. मायनस का, कारण तो कसा रोटेट झालाय, क्लॉकवाईज रोटेट झालेला आहे. आपण डायरेक्टेड अँगलची डेफिनेशन बघितली तेव्हाच आपण हे बघितलंय की अँगल हा पॉझिटिव्ह केव्हा शो करतो, जेव्हा तो अँटी क्लॉकवाईज रोटेट होतो तेव्हा, आणि जेव्हा तो क्लॉकवाईज रोटेट होणार आहे तेव्हा त्या अँगलचं मेजरमेंट असणार आहे निगेटिव्ह. मग हा अँगल काय आला, मायनस 320 डिग्री. आता ही नोट परत आपल्याला प्रूफ करून बघायची आहे एक्झाम्पल. मग आता आपण काय करूया, या दोन्ही अँगलचा डिफरन्स घेऊन बघूया, खरंच तो इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 येतोय का. ठीक आहे. मग पहिलं आहे तुमचं 40 मायनस, पुन्हा दुसरा अँगल काय, मायनस 320 डिग्री. ओके. 40 मायनस मायनस प्लस 320 डिग्री. ओके. मग 40 प्लस 320 इज अगेन 360 डिग्री. म्हणजे याने सुद्धा काय दाखवलं आहे की याची सुद्धा व्हॅल्यू काय येते, 360 येते. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही ज्या ज्या कोटर्मिनल अँगल्सचा डिफरन्स कॅल्क्युलेट करणार आहात तो येणारी डिफरन्सची व्हॅल्यू जी असेल ती असणार आहे इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री. ओके. आता आपण पुढे बघणार आहोत नेक्स्ट कन्सेप्ट जी आहे मेजर ऑफ अँगल्स. नेक्स्ट कन्सेप्ट आहे मेजर ऑफ अँगल्स. आता मेजर ऑफ अँगल्स मी तुम्हाला अँगलचं मेजरमेंट काउंट करायचं. मग अँगलचं मेजरमेंट केव्हा कॅल्क्युलेट केलं जाऊ शकतं, द अमाऊंट ऑफ रोटेशन फ्रॉम द इनिशियल रे टू द टर्मिनल रे गिव्स मेजर ऑफ अँगल्स. बरोबर आहे. इनिशियल रे पासून टर्मिनेट होऊन तयार केलेला अँगल आणि त्या अँगलचं मेजरमेंट म्हणजे काय असणार आहे, दिलेल्या अँगलचं मेजर ऑफ अँगल तुम्ही फाइंड करणार आहात. मेजर ऑफ अँगल फाइंड करण्यासाठी दोन सिस्टीम तुम्हाला दिलेल्या आहेत. पहिली सिस्टीम आहे सेक्साजेसिमल सिस्टीम आणि दुसरी आहे सर्क्युलर सिस्टीम. सेक्साजेसिमल सिस्टीमला दुसरं नाव आहे डिग्री मेजर. सेक्साजेसिमल सिस्टीमला दुसरं नाव आहे डिग्री मेजर आणि सर्क्युलर सिस्टीमला दुसरं नाव आहे रेडियन मेजर. रेडियन मेजर. मग डिग्री मेजर मध्ये काउंट केल्यानंतर ती आहे तुमची सेक्साजेसिमल सिस्टीम आणि रेडियन मेजर मध्ये तुम्ही काउंट केला अँगल तर ते असं आहे तुमची सर्क्युलर सिस्टीम. ओके. आता पहिली सिस्टीम बघूया आपण सेक्साजेसिमल सिस्टीम. ओके. ती काय शो करते, डिग्री मेजर शो करते. मग डिग्रीचं मेजर कसं काउंट केलं जातं, वन रोटेशन ऑफ अँगल is divided into 360 equal parts and the measure of each
part is called as degree angle. म्हणजेच काय की तुम्ही एक रोटेशन कंप्लीट करता, हा जो अँगल आहे तो एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी, मग दिलेल्या इश आर्म पासून एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी तुम्ही स्टेप बाय स्टेप किती घरं पुढे सरकले, 360 घरं पुढे सरकले. ठीक आहे. घड्याळ जरी तुम्ही डोळ्यासमोर आणलं तर घड्याळ 1 तास पूर्ण करण्यासाठी किती घरं पुढे सरकतो, एक 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 घर पुढे सरकतो. 360 डिग्री मध्ये पूर्ण एकदा रोटेट होतो तेव्हा ती प्रत्येक एक एक घर पुढे सरकण्याला म्हणलं आहे ईच 1 डिग्री. त्या प्रत्येक एक एक घराला पुढे सरकण्याला काय म्हटलेलं आहे, 1 डिग्री. समजतंय? म्हणजे काय की एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी एक एक पाऊल जो पुढे टाकत गेलेला आहे तो 1 पाऊल म्हणजे काय असणार आहे, 1 डिग्री असणार. म्हणजेच काय 1/360 पार्ट ऑफ, म्हणजे काय एक एक घर पुढे सरकले की नाही म्हणून 1/360 म्हटलेला. ठीक आहे. पार्ट ऑफ 1 कंप्लीट रोटेशन, 1 कंप्लीट रोटेशन. मग रोटेशन म्हणजे काय, एक रोटेशन कंप्लीट करतोय की नाही तो आपण 1 रोटेशन अँगलची डेफिनेशन पण बघितली की एक रोटेशन तो काय करतोय, कंप्लीट करतोय. पण एक रोटेशन कंप्लीट करताना किती घरं पुढे सरकावं लागतं त्याला स्टेप बाय स्टेप, 360 घरं काय करावं लागत आहेत, पुढे सरकावे लागतात आहेत. म्हणून काय म्हटलंय 1/360 पार्ट ऑफ 1 कंप्लीट रोटेशन इज कॉल्ड each 1 degree, is called as each 1 degree, and it is denoted by 1 degree. डिग्री है वर सफिक्स तर पण 0 लिहिणार आहोत, या फॉर्म मध्ये तुम्ही ते शो करणार आहात 1 डिग्री. म्हणजे 1/360 पार्ट ऑफ 1 कंप्लीट रोटेशन is called 1 degree and it is denoted by 1 degree in form. ठीक आहे. डिग्री म्हणजे काय कळतं आहे की त्याने किती कंप्लीट केलेत घरं, 360 घरं कंप्लीट केले की त्या प्रत्येक एक एक घर पुढे सरकण्याच्या एका व्हॅल्यूला तुम्ही काय म्हणणार आहात, डिग्री म्हणणार आहात. म्हणून काय म्हटले 1/360 पार्ट ऑफ 1 कंप्लीट रोटेशन is called as 1 degree and it is denoted by 1 degree form. ओके. आता हे झालं डिग्री. ओके. नाव जर 1/60 पार्ट ऑफ, आता जसं 1/360 पार्टने तो पुढे सरकला 360 घर तेव्हा काय तयार झाली, 1 डिग्री तयार झाली. त्याच पद्धतीने तो जो 60 घरं पुढे सरकला डिग्रीच्या एका पार्टला. ठीक आहे. पुन्हा आपण काय म्हणणार आहोत 1/60 पार्ट ऑफ 1 डिग्री, 1/60 पार्ट ऑफ 1 degree is called as 1 minute and it is denoted by 1 minute. सफिक्सचं काय आहे, एक रेष आहे छोटी. ठीक आहे. बरोबर आपण म्हणणार आहोत 1 मिनिट. थोडक्यात घड्याळासारखंच आपण म्हणूया की हे जे 1/360 पार्ट रोटेशन केला तेव्हा 1 तास पूर्ण होतो, त्या तासाच्या ऐवजी आपण इथे म्हटलेलं आहे डिग्री. बरोबर आहे. त्यानंतर एका याच्यात 60 मिनिट जर पुढे सरकलं तर काय तयार होतो, 1 मिनिट तयार होतो. म्हणून तसं म्हटलंय 1/60 पार्ट ऑफ 1 डिग्री इज कॉल्ड ॲज 1 मिनिट अँड इट इज डिनोटेड बाय 1 आणि त्याच्यावर मिनिटचं डायरेक्शन दाखवलेलं आहे, मिनिटचं सिम्बॉल दाखवलेला आहे. ओके. त्याच पद्धतीने जर 1/60 पार्ट ऑफ 1/60 पार्ट ऑफ 1 मिनिट, 1/60 पार्ट ऑफ 1 मिनिट इज कॉल्ड ॲज 1 सेकंड, इज कॉल्ड ॲज 1 सेकंड. पुन्हा त्या मिनिटच्या एका मिनिटच्या पार्टमध्ये 1/60 पार्ट वेळेस तो रोटेट झाला तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहात 1 सेकंड अँड इट इज डिनोटेड बाय 1 सेकंड. 1 आणि सेकंडचं नोटेशन अशा पद्धतीने तुम्ही काय सांगणार आहात की ते रोटेट होतं आहे.
म्हणजे 1/360 पार्ट मध्ये रोटेट झालं काय कम्प्लीट एक रोटेशन, तर त्याच्या प्रत्येक 1 रोटेशनला तुम्ही काय म्हणणार आहात डिग्री म्हणणार आहात. ओके, त्यानंतर 1/60 पार्ट ते रोटेट झालं मिनिट, तर त्याला डिग्री, तर त्याला तुम्ही म्हणणार आहात मिनिट. आणि 1/60 पार्ट मिनिट रोटेट झालं तर तुम्ही त्याला म्हणणार आहात सेकंड. म्हणजेच काय इन शॉर्ट 1 डिग्री इज इक्वल्स टू 60 मिनिट. म्हणजेच काय 1 तास म्हणजे 60 मिनिटं. फक्त तासाच्या ऐवजी आपण काय म्हणले डिग्री म्हणले. 1 डिग्री इज इक्वल्स टू 60 मिनिट अँड 1 मिनिट इज इक्वल्स टू 60 सेकंड. 1 मिनिट इज इक्वल्स टू 60 सेकंड. या फॉर्म मध्ये हे रिलेशन आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे. ओके, दिस इज अबाउट दी सेक्साडेसिमल सिस्टीम वी ऑल्सो नोन ॲज डिग्री मेजर. त्याबद्दल आपण हे बघितलंय की डिग्री मेजर म्हणजे काय. ओके, न तुमचं दुसरं आहे सर्क्युलर सिस्टीम, त्यालाच आपण म्हणणार आहोत रेडियन मेजर. ठीक आहे, व्हॉट अबाउट द सर्क्युलर सिस्टीम? रेडियन मेजर इज इंडिपेंडेंट ऑफ द रेडियस ऑफ द सर्कल. म्हणजेच काय तर रेडियन मेजर हे त्या दिलेल्या सर्कलच्या रेडियसच्या व्हॅल्यूवर इंडिपेंडेंट आहे. ओके, अँड इट इज डिनोटेड बाय 1 रेडियन. जसं आपण डिग्री डिनोट करतो 1 डिग्री फॉर्म मध्ये, तसं रेडियन डिनोट करतो आहोत 1 रेडियन या फॉर्म मध्ये. ओके, दिस इज अबाउट द मेजरमेंट ऑफ angles in 2 different systems. First is hexadecimal system and second is circular system. आणि त्याला आपण अजून म्हणतो रेडियन मेजर. ओके, आता आपल्याला काही नोट्स बघायच्या आहेत. या नोट्स आपल्याला एक्सरसाइजचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना यूज करायचे आहेत. ओके, पहिली नोट आहे तुमची कन्वर्ट डिग्री मेजर इंटू रेडियन मेजर. ठीक आहे, डिग्री मेजरचं जर तुम्हाला रेडियन मेजर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला दिलेल्या अँगलला मल्टिप्लाय करायचं आहे पाय अपॉन 180. ओके, डिग्री मेजरचं जर रेडियन मेजर मध्ये तुम्हाला कन्व्हर्जन करायचं आहे, तुम्हाला त्या दिलेल्या अँगलला मल्टिप्लाय करायचं आहे पाय अपॉन 180. ठीक आहे, मग तो दिलेला अँगल जो काही असेल 40 डिग्री 40 डिग्री 60 डिग्री जो काही दिलेला असेल त्या अँगलला तुम्ही कशाने मल्टिप्लाय करणार आहात पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करणार. आणि जे कॅल्क्युलेशन केल्यानंतर जी काही व्हॅल्यू असेल ते मेजर तुम्हाला मिळणार आहे रेडियन मधलं मेजर. ओके, दुसरी नोट आहे तुमची रेडियन मेजर मध्ये तुम्हाला दिलेला आहे अँगल आणि कन्व्हर्जन करायला लावलेला आहे डिग्री मेजर मध्ये, तर दिलेल्या अँगलला तुम्ही मल्टिप्लाय करणार आहात 180 अपॉन पाय या व्हॅल्यू. ठीक आहे, म्हणजेच काय की रेडियन मध्ये दिला असेल तुम्हाला 3 पाय 4 पाय जी काही व्हॅल्यू दिलेली असेल त्या दिलेल्या व्हॅल्यूला कशाने मल्टिप्लाय करायचंय 180 अपॉन पायने मल्टिप्लाय करायचंय. आणि मग ते सॉल्व्ह केल्यानंतर जी काही व्हॅल्यू मिळेल ती कशातली असणार आहे डिग्री मेजर मध्ये काउंट झालेली असणार आहे, कन्वर्ट झालेली असणार आहे. ओके, अशा पद्धतीने डिग्रीचं रेडियन मध्ये करताना पाय अपॉन 180 आणि रेडियनचं डिग्री मध्ये करताना 180 अपॉन पाय ने तुम्ही दिलेल्या अँगलला मल्टिप्लाय करणार आहात. ओके, थर्ड नोट आहे टेकिंग पाय इज इक्वल्स टू 3.14. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे पायच्या 2 व्हॅल्यू आहेत 22 अपॉन 7 आणि त्यालाच डिवायडेशन केले 22 अपॉन 7 तर व्हॅल्यू काय मिळते 3 अपॉन 14 मिळते. ठीक आहे, आता याचं जर रेडियन मेजर म्हणजे आपल्याकडे आहे काय आहे अँगल पाय अपॉन किंवा 1 रेडियन घेऊया आपण. ठीक आहे, 1 रेडियन म्हणजेच काय रे पाय अपॉन 180 अपॉन पाय. बरोबर आहे, 1 रेडियन म्हणजेच काय 180 अपॉन पाय. 180 अपॉन पाय म्हणजे हे काय करते मी रेडियन मेजरचं कशामध्ये कन्व्हर्जन करते आहे डिग्री मेजर मध्ये कन्वर्ट करते. ठीक आहे, रेडियन मेजरचं डिग्री मध्ये कन्वर्ट करताना आपण कशाने मल्टिप्लाय करतो 180 अपॉन पाय. अँगल काय दिलाय तुम्हाला 1 दिलाय म्हणजे काय 1 इंटू 180 अपॉन पाय. पण तो लिहिलाय का मी 1 नाही लिहिला कारण 1 ने कोणालाही जर मल्टिप्लाय केलं तर व्हॅल्यू काय मिळते तीच व्हॅल्यू. बरोबर, म्हणजे तुम्हाला काय मिळालं 180 अपॉन पाय डिग्री. तर 180 अपॉन पाय पायची व्हॅल्यू आपल्याला माहिती काय आहे 3.14 म्हणजे हे काय 180 अपॉन 3.14 डिग्री. आता 3.14 ने 180 ला जर डिव्हाइड केलं तुम्हाला व्हॅल्यू मिळते 57.324
8 ही स्टँडर्ड व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे आणि जरी तुम्ही त्याचं डिवायडेशन करून बघितलं तर तुम्हाला हीच व्हॅल्यू मिळणार आहे 57.3248. हे आपल्याला एक्झाम्पल्स मध्ये यूज करायचं आहे म्हणून या तिन्ही नोट तुम्हाला सांगितलेल्या आहेत. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण एक्सरसाइज बघणार आहोत. एक्सरसाइज मधले वेगवेगळे एक्झाम्पल्स बाय युजिंग दिस डेफिनेशन्स ऑफ अँगल्स, measure of angles, that in measure of angles we learn two types of system to measure of angles. या सगळ्यांचा यूज करून आपण एक्सरसाइज सोडवणार आहोत.